वागणूक मिळते हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं भास्कर जाधवांनी आता आपला मार्ग हा शोधला पाहिजे. इतकी वर्ष ही लोक माझ्यासोबत होती याची मला लाज वाटते असं उद्धव ठाकरे म्हणतात. तुम्ही किंवा तुमचे खासदार? हो, त्यांना लाज वाटते ना. आमच्याबरोबर राहायला त्यांना लाज वाटत होती म्हणून तर आम्ही बाजूला गेलो. भाजपमध्ये युती केली तर आम्ही युतीत सडलो. हे जे टोमणे मारची सवय आहे ना, या टोमण्यामुळंच हा पक्ष बरबादीला गेलेला आहे, संपलेला आहे. परंतु त्यांना आजही वाटतं की मी तेच पुराणा देवानंदच्या पिक्चरमधला सारखा आहे ना हिरो, आजही मी तसा जवान आहे. परंतु असं चालत नाही. पक्ष संपला हे मान्य करा. सुरुवातीला जे आमदार गेले तर त्यांना 50-50 कोटी रुपये 50 खोके दिले. मग एक खासदार जे गेले त्यांना किती कोटी दिले असं विचारतात. आम्हाला किती दिले, त्यांना किती दिले, तुम्हाला किती पाहिजे हे सांगा. तुमचा काही रेट काढायचा आहे का? कुणाला आमदाराला किती दिले त्याची चौकशी तुम्हाला कशाला पाहिजे? खासदार दिले त्या चौकशी तुम्हाला कधी कशाला पाहिजे? तुमचा काही रेट असेल तर तसं सांगा, त्याचं द्या आम्हाला कोटेशन, आम्ही भाऊ विचार करू त्याच्यावर. दिल्लीत 2 गुजराती बसले म्हणून तुम्ही काही करू शकणार का असं जे आहे ते सवाल विचारत जे आहे ते राज ठाकरे जैन शिष्टमंडळाला दिला. आता तो वाद संपलेला आहे. जैन शिष्टमंडळ राज ठाकरे साहेबांकडे गेलेलं आहे. त्यांनी त्यांच्यातला झालेला संवाद झालेला आहे. पुन्हा त्याच्यावर आता खिपली काढणं योग्य नाही. दोन्ही समाजातले तेढ आता संपली, हेच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. जे खासदार आहेत त्याचे खासदार फक्त माझ्या शब्दावर निवडून आले होते असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता हा त्यांचा जो अहंकार आहे ना, ह्या अहंकारापायीच हा पक्ष संपत चाललेला आहे. मग सगळे तुमच्या शब्दाखातीरच निवडून आले, तुमच्या नेतृत्वातच आले. मग मागच्या विधानसभेला हे आमदार कमी का झाले? 63चे आमदार तुमचे 20वर का आले याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मग ह्या अपयशाचा जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सत्ता का गेली याची जबाबदारी कोण घेणार आहे? तुमच्याच नेतृत्वाखाली आलेले आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कोणाची? म्हणून ह्या सुद्धा जबाबदाऱ्या आता उभाट्याने घेतल्या पाहिजे. शिवीगाळ करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. हे त्यांनी संजय राऊतला कानामध्ये सांगितलं पाहिजे. संजय राऊतला हे जर तुम्ही पहिले सांगितलं असतं तर कदाचित पक्षाची आणखीन इतकी वाताहत झाली नसती. पुण्यात साथीच्या कार्यक्रमात भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे नाराजी नाट्य पाहायला मिळालं. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही वाद होईल असं अभिमन्यू पवार म्हणल्याचा मेधा कुलकर्णीचा दावा आहे. तर मी कोणताही जातीवादक शब्द उच्चारला नाही असं अभिमन्यू पवार म्हणतात. आता त्या व्यासपीठावर नेमकं काय घडलं त्याची आम्हाला कल्पना नाही. परंतु जे काही आपल्या माध्यमातून फोटो वगैरे पाहिलेले रागाने जाताना याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल आणि मला वाटतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलणंच योग्य होईल. भास्कर जाधवच्या स्टेटसची चर्चा झाली. आता उदय सामंतांनी एक स्टेटस करत होते म्हणजे केलंय त्यांनी, त्यात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांचा हात हातात आहे आणि योग्य माणसाचा हात धरला तर काय होतं आणि अयोग्य माणसाचा हात हातात धरला तर काय होतं हे समजून घ्यायला हवं असं लिहिलेलं आहे. द्योतक म्हणावं जोडून. हे बघा, आम्ही 22ला जो उठाव केला त्याचं मागचं कारण होतं की भाजप आणि सेना एकत्रितपणे सत्तेमध्ये असली पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही निवडणुका लढल्या होत्या. म्हणून योग्य ठिकाणी योग्य वेळेला जर निर्णय घेतला तर काय होतं याचे परिणाम आता आपण पाहत आहेत. जेव्हा उठाव केला तर यांचं काही अस्तित्व राहणार नाही, हे बंडखोर आहेत, गद्दारे म्हणले जातात. पुन्हा त्याच नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2024 निवडणूक लढवली गेली. त्यांच्याच नेतृत्वामध्ये एवढे सर्व आमदार बहुमताने 232 निवडून आले आणि म्हणून नेतृत्वाचं गुण एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवले. म्हणून योग्य हातात हात असणं, त्यांचं असलेलं नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीसचे असलेले नीती, या दोन्हीचा संगम जेव्हा होतो त्या टायमाला सत्ता परिवर्तन होतं हे आपल्याला दिसून आलेलं आहे. आमदार रोहित पवार म्हणाले टायगर 3 ऑपरेशन असं म्हणू नका, हा अपमान आहे टायगरचा आणि ऑपरेशन टायगर म्हणू नका, ऑपरेशन म्याऊ म्हणू, आम्ही ऑपरेशन आणखीन काही म्हणू. परंतु एक लक्षात घ्या की आता हे सगळे ऑपरेशन तुमच्यावर होणार आहेत. तुम्ही पण या ऑपरेशन पासून वाचणार नाहीत. रोहित पवार असं म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून बळ दिलं गेलेलं आहे कारण की त्यांना खासदार कमी होतात म्हणून दिलं आणि दुसरी बाजूला इथले भाजपचे जे मुख्य नेते आहेत त्यांना चेक देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना बळ दिलं जात आहे केंद्राकडून.
अहो, एकनाथ शिंदे साहेबाला बळ दिलं तर काय चुकीचं काय? आम्ही एनडीएचे घटक आहोत. आम्ही कोणतंही काम करताना एनडीएसाठी काय योग्य आहे त्या संदर्भामध्ये आमचं काम चालू असतं. म्हणून त्याच्यामुळं भाजपच्या स्थानिक म्हणजे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला काही चॅलेंज देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही मिळून हे सर्व ऑपरेशन्स करत असतो आणि म्हणून कुणाला डावलण्यासाठी कुणाला पाठिंबा दिला असं म्हणणंच चुकीचं आहे. सर, देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे दोनों एक ही फ्लाइट से सफर किया, इस पे अलग अलग अटकलें लगाई जा रही है। अरे उद्धव साहब ने पहली बार प्राइवेट विमान न लेते जाते हुए मोदी साहब ने जो कहा है कि ईंधन बचाओ, उन्होंने वो भूमिका का स्वागत किया, ये कह सकते हो। पहली बार वो लोकल फ्लाइट जिसको कहते हैं उसमें से उन्होंने आज नागपुर गए, विमान में देवेंद्र फडणवीस थे, वो थे। इसका मतलब ये नहीं है कि वहाँ पूरी राजकीय बातें होती है। मुझे लगता है राजकीय बातें छोड़ के भी पर्सनल रिलेशन रखना ये उचित होगा। मैं इसको राजकीय कोई घड़ामुड़ी होगी या तो कुछ होगा ऐसा हम मानते नहीं। गुलाबराव पाटिल ने दावा किया है कि ऑपरेशन टाइगर 2.0 जल्द शुरू हो गया है, जिसमें जल्द ही उद्धव ठाकरे के 14 विधायक सत्ता गुट में शामिल होंगे। गुलाबराव ने जो कहा है ऑपरेशन टाइगर 0.3 वो चालू होगा। अरे बहुत सारे ऐसे विधायक हैं जो अभी उबाटा में रहना नहीं चाहते और मुझे नहीं लगता कि इसको ज़्यादा वक्त लगेगा। जल्द से जल्द ये आमदार भी हमारे साथ में आपको दिखेंगे। एमआईएम के नेता असदुद्दीन ओवैसी ने राम मंदिर चोरी मामले में जो आरोपी है उनके घर पे बुलडोजर कब चलाएंगे, उनको गोली कब मारेंगे, ये सवाल सरकार से पूछा है। ये सवाल का जवाब वहाँ की गवर्नमेंट देगी, वहाँ की सरकार देगी। और एक बात ज़रूर है, वहाँ जिसने भी चोरी की, आप अभी तक देखेंगे आप 8 आरोपी को अटक भी की गई, किसी को वहाँ बख्शा नहीं जाएगा, इतनी बात तय है। रोहित पवार ने ऑपरेशन टाइगर को टाइगर का मजाक उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या विमान दौऱ्यावरून संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली। इतके आमदार खासदार गेले याची जबाबदारी ठाकरेंनी घ्यावी असं शिरसाट म्हणतात। तर ऑपरेशन टायगर हे निश्चितपणे होणार आहे असंही शिरसाटांनी दावा केलेला आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र।